नमस्कार मित्रांनो, मी तंत्रज्ञ शिक्षक प्रकाश चव्हाण आपलं हार्दिक स्वागत करतो। आज आपण सरळ सिस्टीम मध्ये एमडीएम म्हणजे मध्यान्ह भोजन योजनेची माहिती कशी भरावी याविषयी माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं। ओपन केल्यानंतर सर्च इंजिन मध्ये www.education.maharashtra.gov.in ही या वेबसाईटचं नाव टाकायचं आणि एंटर द्यायचं। त्याच्यानंतर आपला स्कूलची वेबसाईट ओपन होईल। त्या स्कूलवरती आपण क्लिक करायची। स्कूलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, इथं शाळा, संस्था, संच मान्यता, स्टुडंट समरी, मध्यान्ह भोजन असं आलेलं आहे। मी माझ्या लॅपटॉपला मराठी भाषा केलेली आहे म्हणून तिथं मराठी आलेलं आहे। तुमच्या इथं जर तुम्हाला मराठी करायची असेल तिथं इंग्लिश होती, टिक मार्क करून तुम्ही तुमची मराठी करू शकता। आता मध्यान्ह भोजनला क्लिक करायची। या ठिकाणी युजर आयडी म्हणजे आपल्या शाळेचा UIDAS नंबर टाकायचा आणि माहिती भरत आपण सरळ मध्ये जी शाळेची माहिती भरली तेव्हा जो पासवर्ड वापरला आहे शाळेसाठी तो पासवर्ड इथे टाकायचा। पासवर्ड टाकल्यानंतर हा कॅप्चा कोड जे अंक आहेत 5 अंक ते इथं भरायचे आणि लॉग इन वरती क्लिक करायची। आता इथं युजर आयडी आणि पासवर्ड रॉंग दाखवतंय। काही वेळेला सिस्टीम जर का हँग असेल किंवा जास्त लोड असेल तर अशा पद्धतीने मेसेज येऊ शकतो, म्हणून परत पुन्हा एकदा आपला पासवर्ड आपण टाकायचा आणि परत त्याला लॉग इन करायचं। आता इथं लॉग इन होईल, बघा झालं लॉग इन सक्सेस। लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी बघा आता आपल्याला वॉर्निंग आलेली आहे, युअर एमडीएम ओपनिंग बॅलन्स इज स्टील पेंडिंग फॉर अपडेट। आता इथं आपल्याला वरती 3 विंडोज आहेत, मुख्य पृष्ठ, नंतर ओपनिंग बॅलन्स आणि एमडीएम अटेंडन्स। पहिल्यांदा आपल्याला ओपनिंग बॅलन्स मध्ये खालचे तिथं क्लिक करून खाली क्लिक करायचं। ओपनिंग बॅलन्स वरती आपण पहिल्यांदा कर्सर ठेवायचा, नंतर खाली घेऊन त्याला क्लिक करायची। या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेची माहिती आपल्याला भरायची आहे। एमडीएम आपली शाळा कोणत्या याची आहे ते पाहायची आपल्याला, की 1 ते 5 ची आहे का 6 ते 8 ची आहे का 1 ते 8 ची आहे। हे ठरवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे बघा सगळे हे दिलेले आहेत, इयत्ता सिलेक्ट करायच्या। आपले किती इयत्ता आहेत आपल्या वर्गातल्या, इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि नंतर मग आपल्याला 31 मे अखेर जे शिल्लक आपल्या रजिस्टरला आहे ते आपण इथं लिहायचे आहे। माझी शिल्लक आहे 197 किलो 300 ग्रॅम तांदूळ शिल्लक आहे। किलोग्राम असल्यामुळे दशांश चिन्हाचा वापर करायचा आहे आपल्याला, शतांश चिन्हाचा। नंतर आता मूगडाळ माझ्याकडे आहे 10 किलो आणि 00 ग्रॅम। तूरडाळ आपल्याकडे नाही आहे म्हणून 00 करायचं। मटकी नाही आहे म्हणून 00, ग्रीन मूग नाहीत म्हणून ते 00। नंतर चवळी आहे शिल्लक आपल्याकडे, तर ती चवळी आता इथं मी लिहितोय 15 किलो 580 ग्रॅम। हरभरा नाही आहे आपल्याकडे, चणा, वाटाणा शिल्लक आहे, ते वाटाण्याची रक्कम इथं आपण जेवढी शिल्लक आपल्या रजिस्टरला आहे तेवढी आपण लिहूया इथं 11 किलो 820 ग्रॅम। त्याच्यानंतर जिरा माझ्याकडे शिल्लक नसल्यामुळे मी इथं त्याला 0 करतोय। मोहरी आहे शिल्लक, ती मोहरी इथं लिहितोय आता 4 किलो 130 ग्रॅम। नंतर हळद 7 किलो 160 ग्रॅम। नंतर मिरची पावडर 166 ग्रॅम आहे। मिरची पावडर जी शिल्लक आहे आपल्या रजिस्टरला ती 13 किलो 6 ग्रॅम 8 ग्रॅम नंतर आपल्याकडे जे तेल आलेलं आहे सोयाबीन तेल, ते तेल आपण इथं आता लिहूया 14 किलो आणि 185 ग्रॅम। शिल्लक मीठ जे आहे ते म्हणजे 6 किलो आणि 74 ग्रॅम। आता कांदा लसूण चटणी पण दिलेली आहे। आपण वरतीच मिरची पावडर सगळं भरल्यामुळे इथं 00 आपण भरायचं आहे। ही सगळी माहिती भरून झाली, एकदा परत चेक करायची व्यवस्थित आहे की नाही आपली। पूर्ण माहिती चेक केल्यावर इथं उजव्या बाजूला अपडेट वरती क्लिक करायची। इथं परत तुम्हाला नवीन आणखी चेक करण्याला संधी दिली जाते। परत आपण आपली माहिती
रजिस्टरमध्ये किंवा कागदावर लिहिलं असेल ती आपण व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायची, कारण की ही माहिती नंतर शालेय पोषण आहाराचे अधीक्षक साहेब जे तालुका स्तरावरचे आहेत ते अपडेट करून राज्य स्तरावर फॉरवर्ड करणार आहेत. त्याच्यामुळे जो ओपनिंग बॅलन्स आहे तो व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. हे सगळं ओपनिंग बॅलन्स चेक केल्यानंतर ओके वरती क्लिक करायची बरोबर असेल तर, आणि चुकीचं असेल तर कॅन्सल वरती. माझं बरोबर असल्यामुळे मी आता ओके वर क्लिक करतोय. ओके, आता बघा डाटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज मला आला, म्हणजे मी भरलेली माहिती आता डाटामध्ये सेव्ह झालेली आहे. आता पुढची स्टेप ती म्हणजे MDM डेली अटेंडन्स. आता शाळा आपली काल सुरू झाल्यामुळे कालचा दिवस भरायचा बाकी आहे आणि आज डायरेक्ट 16 तारीख आली. आपण 16 तारखेचा भरूया, 15 तारीख भरूया पहिल्यांदा. 15 तारीख भरत असताना इथं पहिल्यांदा इथं बघा मेल कुक बाय फॉर 1 to 5 क्लास, तिथं आपण येस म्हटलं तर खालचे ऑप्शन येणार नाही, तर नाही म्हटलं तर मात्र खाली का शिजवला नाही याचे आपल्याला पर्याय आलेले असतात. आता आपण शिजवला असं येस केल्यानंतर कोणता पदार्थ शिजवला हे आपण इथून सिलेक्ट करायचं. या दिवशी आता मी चवळी शिजवली आहे समजा, माझा पट आहे 6, पहिलीला 6 अटेंडन्स, दुसरीचा पट आहे 18 अटेंडन्स 13, तिसरीचा पट आहे 13 अटेंडन्स 12, चौथीचा पट आहे 13 आणि अटेंडन्स आहेत 12 सॉरी. ही माहिती माझी आता जी भरलेली आहे ती सॉरी 15 तारखेची नाही 16 तारखेची आहे, म्हणून ते 16 मी परत चेक करून घेतलं 16 तारीख. आणि आता माहिती व्यवस्थित भरली आपण, बरोबर आहे की एकदा परत चेक करून घ्यायची. आता मी परत नवीन भरतोय. पहिलीचा पट आहे 6, दुसरीचा 13, 18, अशा पद्धतीने 43 विद्यार्थी माझे आज हजर आहेत. हे भरले, त्याच्यानंतर अपडेटवरती क्लिक केली म्हणजे माझा आजचा डाटा 16 तारखेचा डाटा हा सेव्ह झाला. आता कालचा डाटा माझा भरायचा बाकी राहिलेला आहे, तो डाटा आता मी परत कालचा भरणार आहे. अपडेट परत पुन्हा केलं मी, पुन्हा अपडेट करता येतं आपल्याला. आता कालचा डाटा 15 तारीख मी सिलेक्ट केली. त्याच्यानंतर काल शिजवली होती चवळी, 4 पट होता पहिलीचा, 4 दाखल झालेले होते आणि 4च्या 4 हजर होते. दुसरीला 18 पैकी काल 12 हजर होते, 13 पैकी 9 हजर होते आणि चौथीचं 13 पैकी 10 हजर होते. अशा पद्धतीने 35 हा माझा पट होता त्या दिवसाचा, पहिल्या दिवसाचा. मी चवळी शिजवली पहिल्या दिवशी म्हणून चवळीवर क्लिक केली आणि आता अपडेट केलं. या पद्धतीने माझा हा दोन्ही दिवसाचं पोषण आहार अपडेट झालेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला हे बघा मी परत आता एकदा चेक करून पाहतोय बरोबर आहे की नाही. 15 तारखेला मी क्लिक केली, 35 पट होता बरोबर. 16ला क्लिक केली तर 43 पट झाला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच, मला नक्की कळवा. धन्यवाद.